हॅलो मुलांनो, कसे आहात? मी लक्ष्मी आजी. मागच्या व्हिडिओत आपण अक्षर ओळख केली, जोड्या लावा, दोन दोन अक्षरी शब्द, अर्थपूर्ण शब्द केले. तर आज मी तुम्हाला एकदम छोट्या मुलांसाठी गंमत जम्मत म्हणून थोडासा अभ्यास आणला आहे. चला आता आपण सुरू करूया. आता आपण काय केलं बघा, इथे पानं आहेत, इथे फुलं आहेत, इथे आंबे आहेत, इथे काजू आहेत, इथे फणस आहेत. तर हे आपण काढलं, तसेच इकडे पण काढलं. आता आपण जोड्या लावूया. हे पान आहे, मग पान कुठे आहे? इकडे, तर इथे आहे. मग इथे अशी जोडी लावूया. फुलं कुठे आहेत? इकडे आहेत. मग अशी जोडी लावूया. आंबे कुठे आहेत? वर आहे ते बघा. आंबा फळांचा राजा. काजू कुठे आहेत? हे बघा, हे काजू आहे ना. हे बघा, असे असतात बोंडू, नंतर इथे असतं असं. हे काजू, हे भाजून फोडल्यावर आतमध्ये जो गर असतो तो आपण खातो. तर हे काजू. हे फणस, फणसाला काटे असतात. हे फणस कुठे आहेत? हे असे. जरी मुलांना ओळखायला नाही आलं, बोलायला नाही आलं, तरी अशी दिसणारी कुठे आहेत? तर इथे आहेत. हे असं दिसणारं कुठे आहेत? अगदी 2 वर्ष झालेल्या मुलांना सुद्धा हे आपण असं काढून देऊ शकतो. म्हणजे एका जागेवर स्थिर बसू शकतात मुलं. आपण दुसरी कामं करू शकतो. तर आता आपण अंकांची ओळख करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ही संख्या झाली. 1 हा अंक, त्याच्या बाजूला 0, मग 2 अंक झाले म्हणून ही संख्या. एकापेक्षा जास्ती अंक असले की ती संख्या म्हणतात. तर आता आपण हे अंक पहिले शिकून घ्यायचे 1 ते 10 पर्यंत. आणि नंतर आपण मुलांना हे अशा प्रकारची गणितं करून द्यायची. म्हणजे मुलं एका जागेवर बसून करीत राहतात. तर आपण करूया आता. किती हे गोळे आहेत बघूया. 1 2 3 4. अधिक किती आहेत? 1 2. मग सगळे मिळून किती होतात? 1 2 3 4 5 6. मग ते 6 गोळे इथे काढायचे आहेत बघूया. 1 2 3 4 5 6. आता इकडे बघूया. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. तर आता हे 4 आणि 6 किती झाले? तर मोजायचे सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग इथे 10 गोळे काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं की नाही? तर आता हे बघा, हे किती आहेत ते मोजूया. 1 2 3. खाली किती आहेत? 1. मग सगळे मिळून किती होतात? आपण मोजायचे. 1 2 3 4. मग 4 झाले. मग आपण 4 काढायचे. बोलून मोजून लिहायचं, बोलून लिहायचं. 1 2 3 4 असे लिहिले तर मग चुकत नाही. आता हे स्टार आहेत. मग किती आहेत? 1 2 3. आपण 3 लिहायचे इथे. हे बघा असे. आता हे मोजायचे. 1 2 3 4. अधिक किती आहेत? 1 2 3. मग एकूण किती झालेत? 1 2 3 4 5 6 7. मग इथे आपण 7 लिहायचे. आता हे किती आहेत? बदकं. 1 2 आणि हे 1. किती झालेत? 1 2 3 असं. आता हे किती आहेत? 4. अधिक किती आहेत? 2. मग इथे आपण 4 गोळे काढायचे. 1 2 3 4. इथे आपण किती गोळे काढायचे? 2 गोळे. 1 2. आता अधिक आहे, मग आपण हे सगळे मोजायचे. 1 2 3 4 5 6. आणि मग इथे लिहायचे 1 2 3 4 5 6. म्हणजे 4 गोळे आणि 2 गोळे किती होतात? 6. मग असं इथे लिहायचं.
1 2 3 4 5 6. 1 2 3. हां, 6 आणि 3 किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9. मग ह्या बघूया इथे काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग हे 9 गोळे झाले. मग हे 6 गोळे, हे बघा हे 6. मग हे 6 गोळे, हे किती आहे? 3. 3 मग हे 3 गोळे. 3 6 आणि 3 किती? तर 9 होतात. तर हे 9 लिहिले. आता इकडे बघा, 5 अधिक 1. आता हे 5 अधिक 1. मग आपण गोळे काढले इथे. 1 2 3 4 5 आणि इथे 1 काढला. 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 लिहिले. इथे 6 गोळे काढायला हवे होते. 6 चालेल, प्रत्येक वेळी गोळेच नाही काढायचे. अंक 5 अधिक 1 6. गोळे काढून मोजायचे फक्त. आता 3. 1 2 3 अधिक 2 1 2. मग आता मोजायची. 1 2 3 4 5. मग इथे झाले 5 गोळे काढा तुम्ही. 1 2 3 4 5. अशा पद्धतीने सुरुवात करा. नंतर मग डायरेक्ट करा. 3 गोळे आणि हे 2 गोळे मिळून किती आले? 5. हे आपण इथे 5 लिहायचे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 प्लस म्हणजेच अधिक. तर आता मोजूया सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग 9 गोळे काढा किंवा अंक लिहा. आता तुम्ही मोठे झाला, हे शिकलात ना इकडे. मग आता डायरेक्ट 9 लिहा. हे 6 गोळे आणि हे 3 गोळे. मग झाले 9. हे बघा 6 आणि 3 9. तसेच हे किती आहेत गोळे? 1 2 3 4 अधिक 1 2 3 किती होणार? ते तुम्ही मोजा, तुम्ही लिहा इथे. तसेच हे किती आहेत? 4 आहेत. मग ते 4 लिहा. हे किती आहेत ते इथे लिहा. आणि आता तुम्ही सोडवा. उद्या मी बघणार. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.